वेलकम. संगीता भालसेंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. यामधील प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा यावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. हे 4थं प्रकरण आहे आणि यापूर्वीची 3 प्रकरणं त्यावरील स्वाध्याय या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रकरणावर एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं कठीण आहे, म्हणून त्याचे 4 भाग केलेत आणि प्रत्येक भागामध्ये 2-2 प्रश्न घेतलेत. भाग पहिल्यात पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तिथे तुम्हाला मिळेल. आज आपण भाग दुसऱ्यामध्ये 3रा आणि 4था प्रश्न सोडवणार आहोत आणि नंतर पुढे क्रमाने प्रश्न सोडवणार आहोत. 3रा 4था प्रश्न त्याची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. प्रश्न क्रमांक 3 खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. 1. सौ हर्षाली यांनी 2 वर्षापूर्वी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या व्यवसायाचे संपूर्ण देशभर असल्याने ग्राहक बिलाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा करतात. त्याचवेळी हर्षाली सुद्धा विविध देणे व्यवसायाच्या खात्यातूनच करते. प्रश्न त्यावर 3 आहेत. पहिला प्रश्न, हर्षालीच्या खात्याचा प्रकार ओळखा. 2. हर्षालीस पैसे पाठविण्याचा कोणताही एक आधुनिक मार्ग सुचवा. 3. हर्षाली तिच्या बँक खात्यावर घेऊ शकणारी एखादी सुविधा सांगा. आता या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, सौ हर्षाली या व्यावसायिक आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी चालू खाते हे उपयुक्त खाते आहे. 2. सौ हर्षाली NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या सुविधेचा उपयोग करून पैसे पाठवू शकतात. 3. सौ हर्षाली यांचे चालू खाते असल्यामुळे गरजेच्या वेळी अधिविकर्ष सवलत घेऊ शकतात. 2. श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या 2 वर्षाच्या मुलाची संरक्षण आणि सज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी घेऊ इच्छितात. त्यावर 3 प्रश्न. पहिला प्रश्न, श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा. 2. विमा पॉलिसीचा लाभार्थी कोण आहे. 3. वरील घटनेमध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो. या प्रश्नांची उत्तरं क्रमाने पाहूया. क्रमांक 1, श्री जगन यांचा 2 वर्षाचा मुलगा अज्ञान आहे. त्याच्या भविष्यातील गरजांच्या पूर्ततेसाठी बाल विमा पॉलिसी योजना घ्यावी. 2. श्री जगन यांचा 2 वर्षाचा मुलगा हा या विमा पॉलिसीचा किंवा योजनेचा लाभार्थी असेल. 3. वरील घटनेमध्ये वडिलांनी आपल्या लहान मुलाच्या हितासाठी बालविमा पॉलिसी किंवा योजना घेतली आहे, त्यामुळे त्यात विम्याचे विमाहित तत्व समाविष्ट आहे. तिसरा प्रश्न, श्री शरण एक यशस्वी उत्पादक आहेत. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करीत असल्याने त्यांच्याकडे कच्चा आणि उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या संरक्षणासंबंधी काळजी वाटते. तसेच त्यांना कच्चा व पक्का माल एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो, परंतु त्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे. त्यावर पहिला प्रश्न, त्यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सेवा सुचवा. 2. विविध स्थान किंवा ठिकाण यामुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणारी सेवा कोणती. 3. श्री शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात. याची उत्तरं पाहूया. क्रमांक 1, श्री शरण यांना आपल्या उत्पादित मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी साठवणूक सेवा उपयुक्त आहे. 2. श्री शरण यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहण्यासाठी वाहतूक सेवा सहाय्यभूत ठरेल. 3. श्री शरण यांना गोदाम पावतीच्या आधारावर बँकेकडून किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळविता येईल. चौथा प्रश्न, श्री अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री अमित हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना 5 आणि 8 वर्षे वयाच्या 2 मुली आहेत.
त्यावरचे प्रश्न पाहू. पहिला प्रश्न, श्री अमित हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का? 2. श्री अमित हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकतात का? 3. आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री अमित घेऊ शकतात? उत्तर पाहूया. पहिल्याचं, श्री अमित हे त्यांच्या पत्नीसाठी संपूर्ण जीवन विमा किंवा एंडोनमेंट विमा घेऊ शकतात व 2 मुलींच्या भविष्यासाठी बाल विमा योजना घेऊ शकतात. 2. श्री अमित यांचा व्यवसाय पुणे व नाशिक येथे असल्याने त्यांना सागरी विमा घेता येणार नाही. 3. श्री अमित हे आगीपासून संरक्षण मिळवण्यासाठी तरल अग्नी विमा घेऊ शकतात. प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. क्रमांक 1, करदत्त गोदाम आणि करदेय गोदाम. 2. मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक. 3. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक. 4. जीवन विमा आणि सागरी विमा. 5. बचत खाते आणि चालू खाते. 6. जीवन विमा आणि अग्नी विमा. 7. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. 8. रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक. 9. चालू खाते आणि मुदत ठेव खाते. यावरील आपण फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1 आहे, करदत्त गोदामे एका भागात लिहायचं आणि करदेय गोदामे दुसऱ्या भागात लिहायचं आणि फरक स्पष्ट करताना मुद्द्यानुसार लिहायचं आहे. मुद्दा मध्ये लिहायचा आणि मग दोन्ही बाजूला फरक लिहायचा. पहिला मुद्दा आहे अर्थ. ज्या गोदामात सीमा शुल्क भरलेला माल वितरण होईपर्यंत साठवून ठेवला जातो त्या गोदामास करदत्त गोदामे म्हणतात. ज्या गोदामात आयात केलेला माल सीमा शुल्क भरेपर्यंत साठवून ठेवला जातो त्या गोदामास करदेय गोदामे म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे स्थान. करदत्त गोदामे बंदराच्या हद्दीबाहेर असतात पण ती बंदराच्या जवळपासच प्रस्थापित झालेली असतात. करदेय गोदामे बंदराच्या हद्दीतच प्रस्थापित झालेली असतात. फरकाचा तिसरा मुद्दा बाजारपेठ. करदत्त गोदामात आयात केलेला माल स्थानिक किंवा स्वदेशी बाजारपेठेत विकण्यासाठी साठवला जातो. करदेय गोदामात आयात केलेला माल पुनर्निर्यात करण्यासाठी साठवला जातो. फरकाचा चौथा मुद्दा आहे पर्यवेक्षण. करदत्त गोदामाच्या कामकाजावर बंदर अधिकाऱ्यांचे नियंत्रण व देखरेख असते. करदेय गोदामाच्या कामकाजावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांचे नियंत्रण व देखरेख असते. पाचवा मुद्दा आहे फरकाचा माल पोहोच. करदत्त गोदामातून गोदामाचे भाडे व सेवा कर भरल्यानंतर मालाचा ताबा आयातकर्त्याला दिला जातो. करदेय गोदामातून सीमा शुल्क भरल्यानंतरच मालाचा ताबा दिला जातो. फरकाचा सहावा मुद्दा मालकी. करदत्त गोदामे ही गोदी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतात म्हणजेच ती सार्वजनिक मालकीची असतात. करदेय गोदामे खाजगी संस्थेच्या किंवा बंदर अधिकारी मंडळाच्या मालकीची असतात. दुसरा फरक स्पष्ट करायचा आहे. व्यापारी किंवा व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक 2 भागामध्ये घ्यायचा आहे. पहिला फरकाचा मुद्दा आहे अर्थ. ज्या बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात व त्या ठेवीतील पैसे व्यापाऱ्यांना व अन्य गरजवंतांना कर्ज देण्यासाठी वापरतात त्या बँकांना व्यापारी किंवा व्यावसायिक बँका असे म्हणतात. जी बँक व्यापारी बँकांचे नियंत्रण व नियमन करून देशातील चलन पुरवठ्याचे नियमन करते त्या बँकेस मध्यवर्ती बँक असे म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे चलनाची छपाई. व्यापारी बँका चलनी नोटांची निर्मिती करीत नाहीत. देशाची मध्यवर्ती बँक चलनी नोटांची निर्मिती करणारी अधिकृत बँक असते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे ठेवींची स्वीकृती. व्यापारी बँका सर्वसामान्य लोकांकडून विविध खात्याद्वारे ठेवी स्वीकारतात. देशाची मध्यवर्ती बँक सर्वसामान्य लोकांकडून ठेवी स्वीकारत नाहीत. फरकाचा चौथा मुद्दा कर्जे. व्यापारी बँका व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना व सर्वसामान्य गरजवंतांना कर्ज देतात. देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांना व इतर वित्तीय संस्थांना कर्जे व आगाऊ रकमा पुरवते. फरकाचा पाचवा मुद्दा मालकी. व्यापारी बँकांची मालकी व नियंत्रण शासनाकडे तसेच खाजगी क्षेत्रातील संस्थांकडे असते. मध्यवर्ती बँकेची मालकी व नियंत्रण संबंधित देशाच्या केंद्र सरकारकडे असते. फरकाचा सहावा मुद्दा आहे संख्या. देशामध्ये खूप मोठ्या संख्येने व्यापारी बँकेचे जाळे असते. देशामध्ये फक्त एकच मध्यवर्ती बँक असते. फरक स्पष्ट करायचा आहे. तिसरा रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक. फरकाचा पहिला मुद्दा आहे वेग. विशेषतः दूरवरच्या वाहतुकीतील अंतरामध्ये कच्चा मार्ग, वाहतूक कोंडी, अपघात, डोंगराळ किंवा घाट रस्ते इत्यादीमुळे या वाहतूक साधनांचा वेग कमी असतो. हवाई वाहतूक जास्त वेगवान असते. हवाई मार्ग नियंत्रण म्हणजे सिग्नलिंग व्यवस्था नसते. सरळ मार्ग, विना अडथळा
इत्यादीमुळे वेगवान वाहतूक शक्य होते. फरकाचा दुसरा मुद्दा आहे उपयुक्तता. हा वाहतूक प्रकार तुलनेने हलक्या वस्तू, फळे, मासे, पालेभाज्या, अन्नधान्य व इतर उपभोग्य वस्तू यासारख्या नाशवंत वस्तूंसाठी तसेच मध्यम वजनाच्या मालासाठी व जवळच्या अंतरासाठी योग्य ठरतो. वजनाने हलक्या व मौल्यवान वस्तूंची व काही प्रमाणात फळांची वाहतूक करण्यासाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे. फरकाचा तिसरा मुद्दा घरपोच सेवा. रस्ते वाहतूक घरपोच इच्छित स्थानापर्यंत देता येते, म्हणजेच ग्राहकांच्या दारापर्यंत माल पोहोचवता येतो. हवाई वाहतुकीमध्ये घरपोच सेवा अजिबात शक्य नसते. प्रवासी व माल एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळापर्यंत नेला जातो. फरकाचा चौथा मुद्दा आहे गुंतवणूक. तुलनात्मकदृष्ट्या कमी भांडवल गुंतवणूक लागते. रस्ते बांधकाम व दुरुस्ती देखभाल खर्च कमी असतो. खूप मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक लागते. विमानतळ बांधकाम, विमान निर्मिती, धावपट्टी दुरुस्ती, देखभाल खर्च खूप मोठा असतो. फरकाचा पाचवा मुद्दा वाहतुकीची साधने. रस्ते वाहतुकीमध्ये बैलगाडी, सायकल, मोटरसायकल, रिक्षा, टेम्पो, ट्रक, बसेसचा वापर होतो. हवाई वाहतुकीमध्ये एअरक्राफ्ट, जेट्स, हेलिकॉप्टर, मालवाहतूक, विमाने इत्यादींचा वापर होतो. फरकाचा सहावा मुद्दा अपघात. रस्ते वाहतुकीमध्ये अपघात होण्याची शक्यता अधिक असते. रस्त्यांची स्थिती, ड्रायव्हरचे दुर्लक्ष इत्यादी. हवाई वाहतुकीत अपघाताची शक्यता खूप कमी असते. तज्ज्ञ पायलट, उत्कृष्ट देखभाल इत्यादी. चौथा फरक स्पष्ट करायचा जीवन विमा आणि सागरी विमा. दोन भागामध्ये घ्यायचा. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. ज्या करारानुसार विमेकरी संस्था योग्य हप्त्यांनी मिळणाऱ्या विमा हप्त्यांच्या मोबदल्यात विमाधारकांचे विशिष्ट वय पूर्ण झाल्यावर किंवा त्याआधी त्याचा मृत्यू झाल्यास विशिष्ट रक्कम देण्याची हमी देते, या करारास जीवन विमा म्हणतात. सागरी प्रवासातील संभाव्य धोक्यापासून जहाजाचे किंवा जहाजामधील मालाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळवण्यासाठी जो विमा उतरवण्यात येतो त्यास सागरी विमा म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे कोण घेऊ शकतो. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या हितासाठी अथवा लाभासाठी जीवन विमा घेऊ शकते. साधारणतः आयातदार, निर्यातदार तसेच जहाज कंपन्या इत्यादी सागरी विमा घेऊ शकतात. फरकाचा तिसरा मुद्दा विषय बाब. जीवन विम्यामध्ये विमेदाराचे जीवन ही विषय बाब असते. सागरी विम्यामध्ये जहाजात भरलेला माल व कंपनीचे जहाज या विमित वस्तू असतात. फरकाचा चौथा मुद्दा कालावधी. जीवन विम्याचा कालावधी दीर्घ असतो, साधारणतः 10 वर्षापेक्षा जास्त असतो. सागरी विम्याचा कालावधी साधारणतः 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत असतो. फरकाचा पाचवा मुद्दा आहे नुकसान भरपाईचे तत्व. मानवी जीवनाचे विमेय हित किंवा त्याचे होणारे नुकसान पैशाच्या स्वरूपात निश्चितपणे मोजता येत नाही, म्हणून नुकसान भरपाई तत्व जीवन विम्याला लागू पडत नाही. सागरी विम्यामध्ये नुकसान भरपाईचे तत्व लागू होते, कारण विमा कंपनी जहाजाचे किंवा मालाचे नुकसान मूल्य निश्चित करू शकतात व त्यानुसार भरपाई दिली जाते. फरकाचा सहावा मुद्दा विमा हित. जीवन विम्यामध्ये विम्याचा करार करताना विमित वस्तू म्हणजे मानवी जीवन मध्ये विमा हित असले पाहिजे. विमेदाराचा सागरी विमा करताना जहाजांमध्ये किंवा मालामध्ये हितसंबंध असतो. करार करतेवेळी व प्रत्यक्ष नुकसान होतेवेळी या दोन्ही प्रसंगी विमा हित असते. फरक स्पष्ट करा. पाचवा क्रमांक बचत खाते आणि चालू खाते. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. आपले पैसे सुरक्षित जागी राहावेत व त्यायोगे आपली बचतही वाढावी या हेतूने एखाद्या व्यक्तीने बँकेत उघडलेले खाते म्हणजेच बचत खाते होय. आपले दैनंदिन व्यावसायिक आर्थिक व्यवहार बँकेच्या सहाय्याने सुरळीतपणे चालावेत या हेतूने एखाद्या व्यावसायिकाने वा संस्थेने बँकेत उघडलेले खाते म्हणजेच चालू खाते होय. फरकाचा दुसरा मुद्दा आहे सुविधा. तात्पुरती अधिकर्ष सवलत आणि रोख पतपुरवठा या सुविधा खातेधारकास दिल्या जात नाहीत. तात्पुरती अधिविकर्ष सवलत आणि रोख पतपुरवठा या सुविधा खातेदारास दिल्या जातात. फरकाचा तिसरा मुद्दा योग्यता. विशेषतः ज्यांचे उत्पन्न नियमित स्थिर असते अशा पगारदार लोकांना आणि निवृत्तीधारकांना बचत खाते सोयीस्कर असते. विशेषतः व्यापारी वर्गाला, भागीदारी संस्थांना व व्यावसायिक कंपन्यांना चालू खाते अधिक सोयीस्कर असते. फरकाचा चौथा मुद्दा पैसे काढण्यावर मर्यादा. किती कालावधीमध्ये किती वेळा पैसे काढावेत व एका वेळी जास्तीत जास्त किती रक्कम काढावी यासंबंधी या खात्यावर बंधने असतात.
खात्यामध्ये पैसे शिल्लक असेपर्यंत खातेधारकास या खात्यातून पैसे काढण्यावर काहीही बंधने नसतात. फरकाचा 5वा मुद्दा आहे व्याज. बचत खात्यावरील शिल्लक रकमेवर कमी दराने व्याज दिले जाते. या खात्यावरील शिल्लक रकमेवर सहसा व्याज दिले जात नाही. फरकाचा 6वा मुद्दा आहे पुस्तिका किंवा कागदपत्रे. या खातेदारांना SMS द्वारे शिल्लक रक्कम कळवली जाते. गरजेप्रमाणे मागणीनंतर खाते उतारा दिला जातो. या खातेदारांना आवश्यकतेनुसार मागणीनंतर मासिक किंवा व्यवहारपत्रक देण्यात येते. फरक स्पष्ट करा. 6वा, एका भागात जीवन विमा किंवा आयुर्विमा आणि अग्निविमा. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. ज्या करारानुसार विमेकरी संस्था योग्य दरांनी मिळणाऱ्या विमा हप्त्यांच्या मोबदल्यात विमाधारकाचे विशिष्ट वय पूर्ण झाल्यावर किंवा त्याआधी त्याचा मृत्यू झाल्यास विशिष्ट रक्कम देण्याची हमी देते, त्या करारास जीवन विमा किंवा आयुर्विमा म्हणतात. ज्या करारानुसार विमेकरी संस्था एकरकमी मिळालेल्या किंवा विमा हप्त्यांच्या मोबदल्यात मालाला किंवा मालमत्तेला विशिष्ट कालावधीत आग लागून नुकसान झाल्यास विशिष्ट रकमेएवढी नुकसान भरपाई देण्याची हमी देते, त्या करारास अग्निविमा म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे कोण घेऊ शकतो. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या हितासाठी अथवा लाभासाठी जीवन विमा घेऊ शकते. कोणतीही व्यक्ती, संस्था स्वतःच्या संपत्तीसाठी तसेच मालासाठी व देयतेसाठी अग्निविमा घेऊ शकते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे विमित वस्तू. जीवन विम्यामध्ये विमेदाराचे जीवन ही विमित वस्तू असते. अग्निविम्यामध्ये विमेधारकाची मालमत्ता व संपत्ती ही विमित वस्तू असते. फरकाचा चौथा मुद्दा आहे कालावधी. जीवन विम्याचा कालावधी दीर्घ असतो, सर्वसाधारण 10 वर्षापेक्षा जास्त असतो. अग्निविमा हा 1 वर्षासाठी किंवा त्याहून कमी मुदतीसाठी असतो. फरकाचा 5वा मुद्दा नुकसान भरपाईचे तत्व. मानवी जीवनातील विमेहित किंवा त्यांचे होणारे नुकसान पैशाच्या स्वरूपात निश्चितपणे मोजता येत नाही, म्हणून नुकसान भरपाई तत्व जीवन विम्याला लागू पडत नाही. मालातील अथवा संपत्तीतील विमेहित किंवा त्यांना होणारे नुकसान पैशाच्या स्वरूपात निश्चितपणे मोजता येते, म्हणून नुकसान भरपाई तत्व अग्निविम्याला लागू पडते. फरकाचा 6वा मुद्दा विमाहित. जीवन विम्यामध्ये विमाचा करार करताना विमित वस्तू म्हणजे मानवी जीवन मध्ये विमाहित असले पाहिजे. अग्निविम्यामध्ये विम्याचा करार करताना तसेच नुकसान भरपाईच्या वेळी विमेदाराचे विमित वस्तू अथवा मालमत्तेमध्ये विमाहित असावे लागते. फरक स्पष्ट करा. 7वा, रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. फरकाचा पहिला मुद्दा वेग. विशेषतः दूरवरच्या वाहतुकीतील अंतरामध्ये कच्चा मार्ग, वाहतूक कोंडी, अपघात, डोंगराळ किंवा घाट रस्ते इत्यादीमुळे रस्ते वाहतुकीत वाहतूक साधनांचा वेग कमी असतो. यांत्रिक साधनांचा उपयोग, सरळ रेल्वे मार्ग आणि रेल्वे रुळांवर कोणतेही अडथळे नसणे इत्यादीमुळे रेल्वे वाहतुकीचा वेग जास्त असतो. फरकाचा दुसरा मुद्दा आहे उपयुक्तता. हा वाहतूक प्रकार तुलनेने हलक्या वस्तू तसेच फळे, मासे, पालेभाज्या, अन्नधान्ये व इतर उपभोग्य वस्तू यासारख्या नाशिवंत वस्तूंसाठी तसेच मध्यम वजनाच्या मालासाठी व जवळच्या अंतरासाठी योग्य ठरतो. हा वाहतूक प्रकार जड व मोठे आकारमान असलेल्या मालासाठी व दूरच्या अंतरासाठी योग्य ठरतो. फरकाचा तिसरा मुद्दा घरपोच सेवा. रस्ते वाहतुकीद्वारे इच्छित स्थानापर्यंत सेवा देता येते, म्हणजेच ग्राहकाच्या दारापर्यंत माल पोहोचवता येतो. रेल्वे वाहतूक घरपोच सेवा देऊ शकत नाही. फक्त एका रेल्वे स्थानकापासून दुसऱ्या रेल्वे स्थानकापर्यंत माल पाठवता येतो. फरकाचा चौथा मुद्दा आहे वहन क्षमता. रस्ते वाहतुकीची वहन क्षमता तुलनात्मकदृष्ट्या मर्यादित असते. रेल्वे वाहतुकीची वहन क्षमता सर्वात जास्त असते. फरकाचा 5वा मुद्दा बांधणी व देखभाल खर्च. रस्ते वाहतुकीत वाहन निर्मिती, रस्ते बांधणी व त्यांचा देखभाल खर्च यासाठी तुलनात्मकदृष्ट्या मर्यादित भांडवलाची गरज भासते. रेल्वे गाड्यांची निर्मिती, रेल्वे मार्गांची व रेल्वे स्थानकांची बांधणी व त्यांचा देखभाल खर्च यासाठी प्रचंड भांडवलाची गरज असते. फरकाचा 6वा मुद्दा वाहतुकीचे दर. रस्ते वाहतुकीचे दर निश्चित नसतात. इंधन दरवाढीनुसार हे दर वाढत असतात. रेल्वे वाहतुकीत दर सर्वसाधारणपणे निश्चित व तुलनात्मकदृष्ट्या कमी असतात. हे दर अंतरानुसार ठरवले जातात. दरांमध्ये फेरफार होऊ शकतात. फरक स्पष्ट करा. 8वा, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक. पहिला फरकाचा मुद्दा आहे वेग. हवाई वाहतुकीच्या तुलनेने
रेल्वे वाहतुकीचा वेग कमी असतो. रेल्वे वाहतुकीच्या तुलनेने हवाई वाहतुकीचा वेग जास्त असतो. फरकाचा दुसरा मुद्दा वहन क्षमता. रेल्वे वाहतुकीची वहन क्षमता तुलनेने जास्त असते. हवाई वाहतुकीची वहन क्षमता मर्यादित असते. फरकाचा तिसरा मुद्दा उपयुक्तता. अवजड व मोठ्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रेल्वे वाहतूक उपयुक्त असते. वजनाने हलक्या व मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्यासाठी हवाई वाहतूक उपयुक्त असते. फरकाचा चौथा मुद्दा वाहतुकीचे दर. वाहतुकीचे दर तुलनात्मकदृष्ट्या फार कमी असतात. वाहतुकीचे दर तुलनात्मकदृष्ट्या सर्वात अधिक असतात. फरकाचा मुद्दा आहे मालकी. पाचवा मुद्दा मालकी. रेल्वे वाहतुकीची मालकी केंद्र सरकारकडे असते. हवाई वाहतुकीची मालकी अंशतः खाजगी संस्थांकडे असते व अंशतः केंद्र सरकारकडे असते. फरकाचा सहावा मुद्दा वाहतुकीची साधने. रेल्वे वाहतुकीसाठी प्रवासी व मालगाड्यांचा समावेश होतो. हवाई वाहतुकीसाठी विमाने, जेट विमाने, हेलिकॉप्टर इत्यादींचा समावेश होतो. फरक स्पष्ट करायचा आहे. क्रमांक 9. एका भागात चालू खाते आणि दुसऱ्या भागात मुदत ठेव खाते. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार बँकेच्या सहाय्याने सुरळीतपणे चालावेत या हेतूने एखाद्या व्यावसायिकाने वा संस्थेने बँकेत उघडलेल्या खात्याला चालू खाते म्हणतात. ज्या खात्याद्वारे एक निश्चित रक्कम ठराविक मुदतीसाठी बँकेत ठेव म्हणून जमा केलेली असते अशा खात्याला मुदत ठेव खाते म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे खात्यातून पैसे काढणे. खात्यामध्ये शिल्लक असेपर्यंत खातेधारकास या खात्यातून पैसे काढण्यावर काहीही बंधने नसतात. या खात्यातून मुदतपूर्व रक्कम काढता येत नाही, परंतु मुदत ठेव पावतीच्या तारणावर कर्ज काढता येते किंवा मुदतपूर्व पैसे काढल्यास ठरलेल्या व्याजदरापेक्षा कमी दराने व्याज दिले जाते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे सुविधा. तात्पुरती अधिविकर्ष सवलत आणि रोख पतपुरवठा या सुविधा खातेदारास दिल्या जातात. मुदत ठेव खात्यावर अधिकर्ष सवलत व रोख पतपुरवठा या सुविधा दिल्या जात नाहीत, परंतु खातेधारकास मुदत ठेव पावतीवर 70% ते 90% पर्यंत कर्ज मिळते. फरकाचा चौथा मुद्दा व्याज. या खात्यातील शिल्लक रकमेवर सहसा व्याज दिले जात नाही. या खात्यातील रकमेवर तुलनात्मकदृष्ट्या जास्त दराने व्याज दिले जाते. व्याज मुदत कालावधीवर अवलंबून असते. मुदतीअंती व्याज दिले जाते. पाचवा फरकाचा मुद्दा आहे कालावधी. या खात्याचा कालावधी निश्चित अथवा ठराविक नसतो. हे खाते जोपर्यंत व्यवसाय चालू असतो तोपर्यंत अथवा खातेधारकाच्या इच्छेनुसारच्या कालावधीसाठी असतो. हे खाते निश्चित व ठराविक कालावधीसाठी उघडले जाते, जसे 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष इत्यादी. मुदतीअंती मूळ रक्कम व्याजासहित खातेधारकाला मिळते. फरकाचा सहावा मुद्दा पावती. चालू खातेधारकांना प्रत्येक महिन्याच्या शेवटी बँक खाते उतारा म्हणजे बँकेच्या खात्यातील व्यवहारांची माहिती देण्यात येते. मुदत ठेव रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँक खातेदाराला मुदत ठेव पावती FDR देते. अशा प्रकारे आपण तिसरा आणि चौथा प्रश्न कसा लिहायचा ते अभ्यासले. यानंतर पुढील भागामध्ये आपण 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब अजून केलं नसेल त्यांनी, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यांना यूट्यूबकडून नोटिफिकेशन मिळतं. तसेच या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीनही शाखांचे 2000पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देखील तुम्हाला मिळतील. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.